तर आपल्याला आज बघायचं आहे पार्ट्स ऑफ सर्कल, वर्तुळाचे काही महत्त्वाचे भाग या ठिकाणी बघायचा आहे आणि त्यांना आपण सविस्तर बघूया की त्या वर्तुळाच्या भागांना काय म्हणतात, ओळखायचं आहे आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी शिकायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे दिस इज अ फिगर ऑफ सर्कल. ओके, सो इन दॅट फिगर हियर O called as, in that figure this point called as, हा जो पॉइंट आहे याला समजा दुसरं नाव दिलं आपण, तर या पॉइंटला म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा सेंटर पॉइंट. काय म्हणतात? सेंटर पॉइंट. ओके, या सेंटर पॉइंटलाच आपण मध्यबिंदू म्हणू शकतो किंवा केंद्रबिंदू पण म्हणू शकतो आपण, बिकॉज दिस पॉइंट आर प्रेझेंट इन सेंटर. याला आपण केंद्रबिंदू पण म्हणतो. ओके, हा झाला एक. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे हे जी तुम्हाला लाईन सेगमेंट दिसतं. ओके, ही जी लाईन सेगमेंट दिसत आहे ही कर्व लाईन सेगमेंट आहे, ही वाकलेला रेषाखंड आहे. म्हणून मित्रांनो आपण हा जो वाकलेला जो रेषाखंड आहे या रेषाखंडाला म्हणतो आपण सर्कमफरन्स. काय म्हणतो? सर्कमफरन्स. नाव लक्षात ठेवा. ओके, नाव जरा मोठं आहे. ओके, सर्कमफरन्स. आता सर्कमफरन्स म्हणजे याला आपण म्हणतो परिघ. परिघ म्हणजे काय? तर परिघ म्हणजे वर्तुळाची कर्व लाईन सेगमेंट. ओके, वर्तुळाचा जो वाकलेला रेषाखंड आहे त्याला आपण सर्कमफरन्स म्हटलं. आता नंबर 3 आपल्याला बघायचं आहे की रेडियस. नंबर 3 बघायचं आपल्याला रेडियस. ओके, रेडियस. रेडियस म्हणजे त्रिज्या. रेडियस मीन्स त्रिज्या. आता त्रिज्या कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी बघूया. ओके, सो a line segment joining the center of a circle, a line segment joining the center of a circle and any point on the circle. Okay, this called as a radius. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून, लक्षात घ्या, वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून तर वर्तुळाच्या परिघावर किंवा वर्तुळावर काढलेला रेषाखंड म्हणजे रेडियस. म्हणजे वर्तुळापासून तर वर्तुळाच्या परिघावर, तर हा झाला तुमचा सेंटर पॉइंट. या सेंटर पॉइंट पासून मी आता काढलं हा कुठपर्यंत? वर्तुळावर. बघा कशावर काढलं? वर्तुळावर. बघा इथं हा झाला तुमचा एक, हा झाला तुमचा ओ, वर्तुळाचा केंद्रबिंदू. तर वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून तर वर्तुळावर काढलेला रेषाखंड, हा वर्तुळावर काढलेला रेषाखंड, याला एखादं नाव देऊ आपण बी. दिसतं? वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून तर वर्तुळावर काढलेला रेषाखंड म्हणजे याला म्हणतात रेडियस. याला काय म्हणू आपण? याला म्हणायचं मित्रांनो रेडियस. ओके, हा झाला तुमचा रेडियस. रेडियस म्हणजे त्रिज्या. रेडियस म्हणजे त्रिज्या. आणि यालाच मित्रांनो आपण शॉर्ट मध्ये आर पण लिहितो, छोटा आर. रेडियस आहे. किती आहे? रेडियस. याला आपण म्हणू आर. आता जर विचारले रेडियसचे नाव काय आहे तर तुम्ही म्हणू शकता की रेडियस, काय म्हणू शकता मित्रांनो? रेडियस ओबी. काय म्हणू शकता? रेडियस ओबी हा याचं नाव आहे. रेडियस ओ बी हे याचं नाव आहे. उलटही वाचू शकता, रेडियस ओबी किंवा रेडियस बीओ. ओके, आलं लक्षात? तर हे काय आहे? रेडियस आहे. जनरली रेडियसला स्टार्टिंग पासून वाचायचं, केंद्रबिंदू पासूनच वाचायचं, म्हणजे ओबी. ठीक आहे. आता या रेडियसला तुम्ही दुसऱ्या अक्षराने पण वाचू शकता, त्याला सेगमेंट पण म्हणू शकता, कारण की सेगमेंट आहे म्हणून सेगमेंट ओबी याही पद्धतीने तुम्ही म्हणू शकता.
ओके, मग आता ही झाली रेडियस. मग तुमच्यासाठी प्रश्न आहे की हाऊ मेनी वी कॅन ड्रॉ द रेडिया ऑन अ सर्कल. आपण वर्तुळावर किती रेषा, किती त्रिज्या काढू शकतो. वर्तुळावर आपण किती त्रिज्या या ठिकाणी काढू शकतो. ओके, आता मी काय करतो, पुन्हा एक रेडियस काढली, पुन्हा एक रेडियस काढली, पुन्हा एक रेडियस काढली, पुन्हा एक रेडियस काढली, पुन्हा एक रेडियस काढली. ओके, मग आता जर यांना मी नावं द्या म्हटलं तुम्हाला, तर तुम्हाला काय काय सांगता येईल. आता या ठिकाणी कोणकोणते रेडियस आहे तर तुम्हाला सांगता येईल. याला समजा मी नाव दिलं, हा झाला तुमचा, याला ए नाव दिलं, याला बी, याला सी नाव दिलं, याला डी दिलं, याला ई दिलं, याला एफ दिलं. जर तुम्हाला विचारलं की या सर्कल मध्ये एकूण किती रेडिया आहेत किंवा एकूण किती त्रिज्या आहेत, तर आपलं उत्तर काय येणार. हे झालं 1 2 3 4 5 6. तर 6 त्रिज्या आहे, तुम्ही सांगू शकता. नावं जर विचारली तर रेडियस ओ बी, रेडियस ओ एफ, रेडियस ओ ई, रेडियस ओ डी, रेडियस ओ सी, रेडियस ओ ए. किंवा याला रेडियस जर नाव नसेल म्हणायचं तर तुम्ही सेगमेंट पण म्हणू शकता. सेगमेंट ओ बी, सेगमेंट ओ एफ, सेगमेंट ओ ई, सेगमेंट ओ डी, सेगमेंट ओ सी, सेगमेंट ओ ए. ओके, आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जर एकच असेल, ओके, जर एक असेल तर त्याला आपण रेडियस म्हणतो. ओके, म्हणजे त्रिज्या. जर अनेक असतील तर त्याला मित्रांनो आपण रेडिया म्हणतो, डबल आय, पण त्याला मराठीमध्ये त्रिज्याच म्हणतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. मग आता तुमच्या समोर प्रश्न आहे मित्रांनो की हाऊ मेनी रेडिया वी कॅन ड्रॉ ऑन अ सर्कल. आपण वर्तुळामध्ये किती त्रिज्या काढू शकतो. आपण वर्तुळामध्ये किती त्रिज्या काढू शकतो. तर मित्रांनो आपण या ठिकाणी अनेक त्रिज्या काढू शकतो. जर मी आता इथं या ठिकाणी दिवसभर बसलोय आणि अशा जर त्रिज्या काढल्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून, हे बघा, हे अशा त्रिज्या काढत गेलं. एक वेळ असं येणार की तुमचा हा जो सर्कल आहे हा परिपूर्ण काय होणार, फिलअप होऊन जाणार, पूर्ण डार्क होऊन जाणार. म्हणजे एक वेळ असं येणार की तुम्हाला हे मोजताही येणार नाही. एवढ्या साऱ्या आपण या ठिकाणी काय काढू शकतो, रेडिया काढू शकतो. म्हणून रेडियस संदर्भात एक अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. प्रश्न जर विचारला हाऊ मेनी रेडिया वी कॅन ड्रॉ ऑन अ सर्कल, सो आवर आन्सर इज हियर अननुमरिएबल. जे मोजू शकत नाही एवढे काढू शकता. इन्फिनाइट म्हणू शकता त्याला. वी कॅन ड्रॉ द इन्फिनाइट रेडिया. इन्फिनाइट रेडिया, अनलिमिटेड रेडिया, अननुमरेबल रेडिया, हे शब्द एकच आहेत. असंख्य, अनेक, अनंत, ओके, कितीही. तर आपला एक वाक्य लक्षात ठेवायचं अत्यंत महत्वाचा की ओके, अ सर्कल हॅज, अ circle has infinite number of radii. Number of radii. आता यांना दुसरे शब्द कोणते आहेत, इन्फिनाइट, अनलिमिटेड. यालाच तुम्ही अननुमरेबल म्हणू शकता, मेनी म्हणू शकता. मेनी पेक्षा जास्त शब्द आहे. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो की किती, असंख्य, अनंत त्रिज्या काढू शकतो. ओके, त्रिज्या असतात. लक्षात ठेवायचं, वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या असतात, अनेक त्रिज्या असतात, अनलिमिटेड त्रिज्या असतात, ज्याला आपण मोजू शकत
नाही काउंट करू शकत नाही. दुसरा वाक्य किंवा दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी, ज्या काही आपण अनेक किंवा असंख्य रेडिया काढणार आहोत त्या सारख्याच लांबीच्या असतील किंवा नाही. मग जसं आता मी जर तुम्हाला विचारलं या ठिकाणी, तुम्हाला जर सांगितलं की ओबी चे माप जर 5 सेंटीमीटर आहे, ओबी चे माप किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. सो व्हॉट इज द लेंथ ऑफ ओएफ? तर ओएफ ची लेंथ काय असेल? ओएफ ची लेंथ काय असेल? व्हॉट इज द लेंथ ऑफ ओई? व्हॉट इज द लेंथ ऑफ ओडी? व्हॉट इज द लेंथ ऑफ सेगमेंट ओसी? व्हॉट इज द लेंथ ऑफ रेडिया ओए? तर ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही देखील 5 असणार. मग ही देखील 5 सेंटीमीटर असणार, ही देखील 5 सेंटीमीटर असेल, ही देखील 5 सेंटीमीटर असेल, ही देखील 5 सेंटीमीटर असेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ज्या काही रेडिया आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत सर्कल मध्ये, ते सगळेचे सगळे सारख्याच मापाचे असणार आहेत. कसे असणार आहेत? सारख्याच मापाचे असणार आहेत. मीन्स ऑल द रेडिया इन अ सर्कल आर इक्वल इन लेंथ. सगळ्यात महत्वाचा पॉइंट. ओके, तर वर्तुळामधील सर्व त्रिज्या सारख्याच लांबीच्या असतात. सर्व त्रिज्या कशा राहतील? सारख्याच लांबीच्या, सारख्याच लांबीच्या असतात. हे दोन पॉइंट अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो. नंबर 1, वी कॅन ड्रॉ द इनन्युमरेबल रेडिया ऑन अ सर्कल and all the radii in a circle are equal in length. हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आणि तुम्हाला रेडिया ओळखता आली पाहिजे. पुन्हा एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचं, जो रेडियस असतो त्या रेडियसचं स्टार्टिंग म्हणजे सुरुवात कुठून होतं? सुरुवात होतं तुमची वर्तुळाची सेंटर पॉइंट पासून. ओके, आणि वर्तुळाची एंडिंग म्हणजे रेडियसची एंडिंग होते मित्रांनो तुमच्या सर्कमफरन्स पासून. ओके, तर ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपल्याला बघायचं मित्रांनो कॉर्ड काय असतो. ओके, सो कॉर्डचा अर्थ होतो या ठिकाणी जीवा. नाव बघा, कॉर्डला म्हणतो आपण मराठीमध्ये जीवा. CHORD, कॉर्ड मीन्स जीवा. अनेक असेल तर यस कॉर्ड्स. ओके, आता कॉर्ड्स कशाला म्हणतात? कॉर्ड म्हणजे जीवा. जीवा कशाला म्हणतात? अ लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट ऑन अ सर्कल. अ लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट, कोणत्याही दोन वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जर आपण जोडले तर त्याला जीवा म्हणतात. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जर आपण जोडले तर त्याला आपण जीवा म्हणतो. ओके, आता या ठिकाणी एक बिंदू आहे, लक्षात घ्या मित्रांनो. जर मी हा एक बिंदू घेतला आणि या बिंदू पासून हा एक बिंदू जोडला, ही जीवा झाली. जर या ठिकाणी एक बिंदू आहे, या ठिकाणी जोडलं, ही जीवा झाली. या ठिकाणी आहे, इथून एक जर जोडलं तर ही जीवा झाली. ओके, या ठिकाणी आहे, इथून मी जोडलं तर ही जीवा झाली. ओके, या ठिकाणी एक बिंदू घेतलं, इथून इथं एक जोडलं तर ही जीवा झाली. म्हणजे याचा अर्थ असा, तर जीवा काय कशाला म्हणायचं? जीवा कॉर्ड कशाला म्हणायचं? अ लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट ऑन अ सर्कल. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जर जोडले तर या ठिकाणी काय तयार होतो? कॉर्ड तयार होते. काय तयार होतं? कॉर्ड तयार होते. जसं आता मी याला नाव जर दिले, आपण जर याला नाव दिले, ओके, याला जर नाव दिले, हा पॉइंट आहे मित्रांनो, याला ए नाव दिलं, याला बी दिलं, याला सी दिलं, याला डी दिलं, याला ई दिलं, हा एफ आहे. ओके, एफ हा जी आहे आणि हा एच आहे.
हा आय आहे. ओके, जर तुम्हाला विचारलं कॉर्डची नावे लिहा तर आपल्याला नावे सांगता आली पाहिजे. ओके, तुम्ही सांगू शकता कॉर्ड, जे काही तुम्हाला दिसतंय कॉर्ड ए आय, त्याच्यानंतर पुन्हा कॉर्ड बी जी, पुन्हा दिसतंय तुम्हाला कॉर्ड सी एफ, पुन्हा दिसतंय मित्रांनो तुम्हाला कॉर्ड डी एच, पुन्हा दिसतंय तुम्हाला कॉर्ड ई जी. एवढे सारे मित्रांनो कॉर्ड आपल्याला दिसतंय. ओके, यालाच आपण आता दुसऱ्या नावाने पण लिहू शकतो. यालाच आपण पुन्हा म्हणू शकतो ऑर सेगमेंट ए आय पण म्हणू शकतो. यालाच म्हणू शकतो आपण सेगमेंट बीजी पण म्हणू शकतो. ओके, यालाच म्हणू शकतो आपण सेगमेंट सीएफ म्हणू शकतो. यालाच म्हणू शकतो मित्रांनो सेगमेंट डीएच म्हणू शकतो. आणि यालाच आपण पुन्हा म्हणू शकतो सेगमेंट ईजी. म्हणजे सेगमेंट पण म्हणू शकतो आणि त्याला जो नाव असेल तो पण देऊ शकतो आपण. आता तुमच्या समोर पुन्हा एक प्रश्न आहे मित्रांनो की हाऊ मेनी वी कॅन ड्रॉ द कॉर्ड्स ऑन अ सर्कल. वर्तुळामध्ये आपण किती कॉर्ड्स काढू शकतो. पुन्हा प्रश्न आहे, वर्तुळामध्ये आपण किती कॉर्ड्स काढू शकतो किंवा वर्तुळामध्ये किती जीवा असतात, किती कॉर्ड्स असतात. तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो अगोदर सारखाच. किती येणार आहे? अ सर्कल हॅज इन्फिनाइट. आपण वर्तुळामध्ये असंख्य काय काढू शकतो? कॉर्ड काढू शकतो. लक्षात घ्यायचं, वर्तुळामध्ये आपण काय काढू शकतो? असंख्य, इन्फिनाइट नंबर ऑफ कार्ड्स. इन्फिनाइट नंबर ऑफ कॉर्ड्स. आपण वर्तुळामध्ये असंख्य जीवा काढू शकतो. असंख्य जीवा काढू शकतो. ओके, किंवा जीवा असतात, असंख्य जीवा असतात वर्तुळामध्ये. महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की काढलेल्या जीवा ह्या सारख्याच लांबीच्या असतात का? काढलेल्या जीवा ह्या सारख्याच लांबीच्या असतात का? तर बघा तुम्हाला काय दिसतं, या ठिकाणी लांबी बघा, ही लांबी बघा, ही लांबी बघा, ही कशी आहे? लहान आहे. ही कशी आहे? मोठी आहे. ही कशी आहे? मोठी आहे. ही कशी आहे? त्यापेक्षा लहान आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? काय म्हणू शकतो आपण? ऑल द कॉर्ड्स आर नॉट इन इक्वल लेंथ. ओके, ऑल कॉर्ड्स ओके आर नॉट इन अ इक्वल लेंथ. सगळ्याच्या सगळ्या जीवा सारख्या लांबीच्या नसतात. आर नॉट इन इक्वल, सारख्या लांबीच्या नसतात. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट नवीन शिकायला मिळाली आपल्याला. त्रिज्या असंख्य काढता येतात आणि त्रिज्या ह्या सारख्याच लांबीच्या असतात. परंतु कॉर्ड हे असंख्य काढता येतात परंतु कॉर्ड हे सारख्याच लांबीच्या नसतात. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने सेंटर पॉइंट, सर्कम्फरन्स, रेडियस आणि कॉर्ड. कॉर्ड म्हणजे जीवा, नाव आहेत कॉर्डची, त्यालाच आपण सेगमेंट म्हणतो. सगळ्यात महत्वाचं, कॉर्ड हे रेषा सेंटर बिंदू पासून, म्हणजे त्याला आपण असं म्हणू, कॉर्ड हे एका सर्कम्फरन्स पासून तर दुसऱ्या सर्कम्फरन्सच्या टोकापर्यंत, मीन्स वन पॉइंट टू अनदर पॉइंट ऑन अ सर्कल. एका बिंदू पासून दुसऱ्या बिंदू पर्यंत जो रेषाखंड जोडतो त्याला आपण कॉर्ड म्हटलं. कॉर्ड मध्ये आपण वर्तुळामध्ये असंख्य कॉर्ड काढू शकतो, असंख्य जीवा काढू शकतो, ज्याला आपण मोजू शकत नाही. परंतु काढलेल्या सर्व जीवा ह्या वेगवेगळ्या लांबीच्या असतात. हे लक्षात ठेवायचं. ओके.